हॅलो मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे कॅनवामध्ये इमेजच्या बॅक साईडला टेक्स्ट कसे टाकायचे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला फाईल न्यू घ्यावी लागेल. मी हे बंद करतो. इथे होम कॅनवाला आहे क्रिएट न्यू. ओके, सो इथे मी कस्टम साईजला आलो आणि कस्टम साईजला जाऊन 1920 by 1080 PX घेतलेत. तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही इथे विड्थ आणि हाईटमध्ये टाकू शकता. युनिट्स इथे पिक्सेल्समध्ये आलेले आहेत. मी 1920 by 1080 पिक्सेल घेतलेलं आहे. तर मी त्याच्यावर क्लिक केले आणि मला नवीन फाईल मिळालेली आहे. आता मला सगळ्यात पहिल्यांदा फोटो शोधायचा आहे. तर फोटो शोधण्यासाठी आपण लेफ्ट हँड साईडला एलिमेंट्समध्ये जातो. मी तुम्हाला एक शॉर्टकट की दाखवतो. तुमच्या कीबोर्डवरती फ्रंट स्लॅश बटन असतं, फ्रंट स्लॅश, ते जर तुम्ही प्रेस केलं की तुम्हाला सर्च ॲक्शन्स येतं. आता इथे मी जर टाईप केलं एलिफंट आणि एंटर केलं तर इथे खाली तुम्हाला दिसेल की ग्राफिक्स फोटोज वगैरे आलेलं आहे. आता फोटोजला मी गेलो, सी ऑल केलं, लेफ्ट हँड साईडला तेच आलेलं आहे. इथे एलिमेंट्समध्ये मी परत सी ऑलवर क्लिक करतो. ओके, आता सी ऑल आल्यावर मला जी इमेज पाहिजे ती थोडीशी मला सर्च करायची आहे. ओके, सो इमेज मी सर्च करतो आहे. मी मगाशी जी इमेज वापरली ती ही होती. ही एक प्रीमियम व्हर्जनमध्ये आहे आणि एक फ्री व्हर्जनमध्ये आहे. मी आता जस्ट तुम्हाला दुसरी एक इमेज घेऊन दाखवतो. आपण सरळ सर्च करूया इमेजमध्ये. ओके, मी आता ही इमेज घेतो. या इमेजवरती क्लिक केलं, ती मधोमध आलेली आहे. आता ही इमेज जर मला पूर्ण बॅकग्राऊंडला हवी असेल या साईजप्रमाणे तर मी करणार राईट क्लिक आणि इथे ऑप्शन येणार सेट इमेज ॲज बॅकग्राऊंड. त्याच्यावर मी जर क्लिक केलं तर पूर्ण जेवढं बॅकग्राऊंड आहे त्याच्यामध्ये ती इमेज परफेक्ट तिथे बसलेली आहे. ओके, आता मला याच्यामध्ये हे जे दोन हत्ती आहेत याच्या मागे टेक्स्ट टाकायचा आहे. या हत्तींच्या बॅक साईडला टेक्स्ट टाकायचा आहे. सिम्पल ट्रिक आहे. क्लिक करायचं फोटोवरती, एडिटला जायचं. तुम्ही एडिटला गेलात की लेफ्ट हँड साईडला बॉक्स येतो. इथे जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे मॅजिक ग्रॅबवर. कशावर? मॅजिक ग्रॅब. प्रीमियम व्हर्जनमध्ये ते अवेलेबल आहे. मॅजिक ग्रॅबवर मी क्लिक केलं, तुम्हाला इथे ऑप्शन मिळतात ब्रश, क्लिक का फोरग्राऊंड. मी आता इथे आलो तर जी इमेज मला ग्रॅब करायची आहे त्याच्यावर मी क्लिक करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे क्लिक केलं आणि इथे, तर ह्या दोन इमेजेसवर मी क्लिक केलं अँड देन क्लिक ऑन ग्रॅब. आता ग्रॅबवर मी क्लिक केलेलं आहे. थोडा प्रोसेस होतोय तो. ग्रॅब अ कप ऑफ टी. ओके, सो इथे मी आलेलो आहे ग्रॅब करून. आता ग्रॅब झाल्याने काय झालं आहे तर ही इमेज वेगळी झालेली आहे बॅकग्राऊंडपासून. मी कंट्रोल झेड किंवा मॅकवर कमांड झेड करतो, अंडू केलेला आहे. सो आता नेक्स्ट प्रोसिजर आहे टेक्स्ट इन्सर्ट करायची. टेक्स्ट इन्सर्ट करण्यासाठी इथे लेफ्ट हँड साईडला टेक्स्टमध्ये आपण जातो. पण मी काय करणार आहे, मी परत शॉर्टकट की वापरणार आहे जी आहे टी. तुम्ही जर टी बटन प्रेस केलं तर तुम्हाला इमिजिएटली टेक्स्ट बॉक्स इथे अपिअर होतो. तुम्हाला जे पाहिजे ते टेक्स्ट तुम्ही तिथे टाईप करा. मी टाईप करतो आहे आफ्रिका, AFRICA, आफ्रिका. ओके, टेक्स्ट साईज मोठी केली. ह्याचा फॉन्ट मी बदलतो आहे. इथून मी घेतलेला आहे लंडन फॉन्ट. ओके, आता हा फॉन्ट मी इथे घेतलेला टेक्स्ट टाईप केलेला आहे या बॉक्समध्ये. हे टेक्स्ट मला जसं हवं आहे तसं मी ॲडजस्ट करतो आहे. ओके, फ्रंटला घेतलेलं आहे. तुम्हाला इथे दिसेल की हे टेक्स्ट त्याच्या फ्रंटला आलेलं आहे. मी कलर त्याचा जरा व्हाईट करतो. हे टेक्स्ट ह्या एलिफंट्सच्या फ्रंटला आहे पण मला ते एलिफंट्सच्या मागे हवं आहे. सिम्पल कॉन्सेप्ट. थोडीशी फॉन्ट साईज वाढवलेली आहे, असं अरेंज केलेलं आहे हे टेक्स्टला. आणि आता मी काय करतोय ते व्यवस्थित बघा तुम्ही. हे 3 डॉट्स दिसत आहेत, इथे मी क्लिक केलेलं आहे या 3 डॉट्सवर. ओके, आणि तिथे गेलं लेयर. लेयरमध्ये आल्यावर शो लेयर्स करायचा. तुमच्या लक्षात येईल की एलिफंटची लेअर, बॅकग्राऊंडची लेअर आणि टेक्स्टची लेअर अशा 3 लेअर आहेत. मी ही एलिफंटची लेअर उचलली, क्लिक केली आणि ती वरती आणून ठेवली टेक्स्टच्या. एलिफंट्स फ्रंटला आलेले, टेक्स्ट बॅकग्राऊंडला आलेला आहे. मग तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही तो टेक्स्ट अरेंज करू शकता तिकडे. ओके, सो मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही
एखाद्या फोटोमध्येच त्या इमेजच्या मागे टेक्स्ट आरामात इन्सर्ट करू शकता.